संजय साबळे यांच्यावरती जो काही खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे देवराम लांडे यांनी, त्या संदर्भात त्याची चौकशी वगैरे कुठपर्यंत आली आहे त्या अनुषंगानं आदिवासी कृती समितीच्या वतीनं आम्ही सगळेजण आत्ताच औसद साहेबांची भेट घेतलेली आहे. आत्ता दत्ता गावरी यांनी जो काही मेसेज वाचून दाखवला तो 24 तारखेला अमोल लांडे यांनी पाठवलेला मेसेज आहे संजय साबळे यांनी. त्या मेसेजमध्ये म्हणजे संजय साबळेवरती जर खंडणी मागतोय असं जर आदल्या दिवशी संजय साबळे जर खंडणी मागत असेल तर साधा उल्लेख तर केला असं त्यांनी, तेवढं सुचत नाही उल्लेख करायला त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही त्या दिवशी ना संजय साबळे ना देवराम लांडे एकमेकांसोबत त्यांनी एकमेकांचा चेहरासुद्धा पाहिला नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही खंडणीचे गुन्हे दाखल करताय, आज संजय साबळेवरती झालाय, उद्या माझ्यावरती होईल, परवा दत्ता गावरी यांच्यावरती होईल, काळूदादांवरती गुन्हे दाखल होतील, ही काय पद्धत आहे? आणि समाजानं सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीनं समाजामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत, पोरं आहेत, यांच्यावरती जर असे रोज जर गुन्हे दाखल करत हे जर सुटले तर आपण काय याचा विचार करणार आहेत की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना काय वाटलं, अगोदर 2-3 जणांवरती त्यांनी गुन्हे दाखल केले, ते घाबरले, त्यांना खोट्या याच्यामध्ये अडकवलं गेलं. आता या संजय साबळेला पण याच्यामध्ये अडकवू म्हणजे पुन्हा काही बोलणार नाही. पण देवराम लांडेंनी हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. मी त्या दिवशी पण बोललो होतो की तुम्ही किती जणांवरती गुन्हे दाखल करणार आहे? आज संजय साबळेवरती केला, असे रोजच 1000 संजय साबळे गुन्हे दाखल करतील. म्हणजे केवाडी किंवा जुन्नरमधलं जे काय घर आहे तुमचं, तिथून फक्त पोलीस स्टेशनला यायचं रोज, बाकी काय करायचं नाही तुम्ही. असं तुम्हाला तुमच्यावरती वेळ येईल हे लक्षात ठेवा. चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जे तुम्ही चुकीचं केलं त्याच्यावरती आम्ही बोलणार. चांगल्या गोष्टी केल्या तर आम्ही काय त्याला काय वेळ लागले आम्हाला कोणाला पण चांगल्या गोष्टींवरती पण बोलायला. त्याच्यामुळं जे काही आता आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना पण विनंती केलेली की लवकरात लवकर जे काही आहे. दुसरी गोष्ट की ज्यांची नावं घेतलेत, साक्षीदार म्हणून त्यांनी ज्यांची नावं घेतले त्यांना मारहाण केली जाते. त्यांना मारहाण करून त्यांना दमदाट्या दिल्या जातात की खोटे तुम्ही साक्ष द्या म्हणून, जे काही तुम्ही खरं सांगणार आहे ते बोलू नका म्हणून. म्हणजे ही कुठली पद्धत आहे? आणि हा म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं दबाव आणताय, ज्या पद्धतीनं एक दबाव आणून शिक्षण वगैरे चालू आहे. शिक्षण चालू म्हणजे काय? PhD झाले म्हणजे काय? याचा अर्थ काय? म्हणजे कोणत्या प्रकारचा तुम्ही धमकी देताय? आणि तुम्हाला वाटेल की ह्या धमक्यांना घाबरून संजय साबळे किंवा आम्ही शांत बसणार आहेत. याच्यामुळे एकच सांगणे की हे जे काही चुकीचं झालं, आज संजय साबळेवरती झालं, उद्या कोणावरती जरी तुम्ही केलं तरी आम्ही सगळेजण त्याच्यासोबत उभे राहू. त्याच्यामुळे विनंती आहे मला म्हणजे सगळ्या लोकांना की ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्या समाजामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत, जे काही अडीअडचणींवरती आपल्याला एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अशा गोष्टी सोडून अशा चुकीच्या पद्धतीनं जर तरुणांवरती, उच्च शिक्षित तरुणांवरती जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही, आमचा समाज देखील शांत बसणार नाही असा इशारा या निमित्तानं देतो. आपण पुन्हा 2 दिवस साहेबांनी सांगितलं की 2 दिवसाच्या नंतर पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन जी काही चौकशी वगैरे झालेली आहे त्या चौकशीच्या अनुषंगानं आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन भेटणार आहोत. त्याच्यामुळं पुन्हा एकदा म्हणजे सगळ्यांना आपल्या आदिवासी समाजातला पण चांगले जे काही पुढारी आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना देखील विनंती आहे की समाजाचं जे काही चांगलं आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी एकत्र या, ना की असं तरुणांवरती काहीतरी गुन्हे दाखल करा, त्यांना कुठंतरी अडकावा, याच्या मागं लागू नका. नाहीतर मग तेच जो समाज डोक्यावरती, ज्या समाजाने तुम्हाला आजपर्यंत डोक्यावरती घेतलं आहे, तो समाज डोक्यावरून आपल्याला तुम्हाला मागं पुढं पाहणार नाही. तेच या निमित्तानं